सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत आजच्या या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये सर्वप्रथम मी आपलं हार्दिक स्वागत करतो। आणि आजचा जो विषय आहे तर या ठिकाणी जो महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम आहे बालभारती, कुमार भारती, योग भारती याच्या संदर्भामध्ये आजचा हा विषय आहे। आणि ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून बहुजन महापुरुषांचं कशा पद्धतीने विकृतीकरण केले गेलेलं आहे तो आजचा हा विषय आहे। यासाठी आज आपण जी पाठ्यपुस्तकं आहेत जी प्राथमिक स्तरापासून माध्यमिक ते उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ स्तरावरली ह्या सर्व पाठ्यपुस्तकाचं आपण या ठिकाणी परीक्षण करणार आहोत। त्या पाठ्यपुस्तकामध्ये कसा चुकीचा आणि दिशाभूल करणारा गुलाम करणारा इतिहास आहे हे मी आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष आपण लाईव्ह पाहू शकता। तर माझ्याकडे इयत्ता तिसरी या वर्गाचं एक पुस्तक आहे आणि ह्या तिसरीच्या हे पुस्तक आपण कदाचित शिकवलेलं असेल हे आपण पाहू शकता। जुन्या अभ्यासक्रमामध्ये होतं ते पुस्तक या ठिकाणी आहे। त्यामध्ये पान नंबर 84 वर असाध्य ते साध्य असा नावाचा एक पाठ होता पनिनीचा। तर या पाठामध्ये आपण चित्र पहा, चित्रामधून आपल्याला लक्षात येईल की बाकीचा जो आशय आहे त्या आशयाच्या संदर्भात मला काही बोलायचं नाही, परंतु या पुस्तकामध्ये जे चित्र आहे ते चित्र या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आज आपल्या वर्गामध्ये मुली असतात, आपल्या बहुजन समाजामध्ये तेली, साळी, ओबीसी, एससी, एसटी ह्या सर्व बहुजन समाजामध्ये असलेल्या जातींचे विद्यार्थी असतात। परंतु ह्या चित्रामधून बघा तुम्ही विशिष्ट एका केवळ ब्राह्मण जातीचेच विद्यार्थी आणि ते मुली सुद्धा नाही अशा प्रकारचा त्या काळामध्ये गुरुकुल पद्धत जी होती त्याच्यामध्ये त्याचं चित्र दिलेलं आहे त्यांनी। म्हणजे फक्त मुलं आहेत, बहुजनाची मुलं नाहीत, मुली नाहीत। म्हणजे हे यातून मला हे सांगायचं आहे की डॉक्टर एडगर डे जे खूप मोठे शिक्षण तज्ञ होऊन गेलेले आहेत ते असं म्हणतात चित्रातून चरित्र कळतं आणि चरित्रातून चारित्र्य घडत असतं। एक चित्र हे हजार शब्द सांगत असं जागतिक कीर्तीचे शिक्षण तज्ञ डॉक्टर एडगर डेला असं म्हणतात। मग ह्या चित्राच्या माध्यमातून आज देखील शिक्षणावर जी कब्जा आहे, शिक्षणाची जी मक्तेदारी आहे ती विशिष्ट वर्गाकडेच असली पाहिजे याचं उदात्तीकरण आपल्याला या चित्रामधून दिसेल। आता आपण चला इयत्ता 7वी या वर्गाचं एक पुस्तक आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे। आता या मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकामध्ये आपण बघणार आहोत पान नंबर 64 वर एक उतारा आलेला आहे। त्यामध्ये अनेक संतांचा या ठिकाणी इतिहास दिलेला आहे। यामध्ये संत ज्ञानेश्वरांचा सुद्धा इतिहास दिलेला आहे आणि संत नामदेवांचा इतिहास दिलेला आहे। आता आपल्याला माहिती आहे की देशामध्ये वारकरी चळवळीचा पाया जर कुणी घातला असेल तर तो संत नामदेव यांनी घातलेला आहे, बरोबर। पण ह्या पुस्तकामध्ये बघा तुम्ही वारकरी चळवळीचा पाया ज्यांनी घातला तर त्यांचं नाव आहे संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी चळवळीचा पाया घातलेला आहे असा उल्लेख इथे केलेला आहे। मी त्या ठिकाणी चौकट केलेली आहे, आपल्याला ते दिसत नसेल तर आपण कृपया ते बघून घ्यावं। म्हणजे संत नामदेवांना जे श्रेय आहे ते श्रेय न देता संत ज्ञानेश्वर हे संत नामदेवाच्या समकालीन आहेत, परंतु वारकरी चळवळीचा पाया जो घातलेला आहे तो संत नामदेव यांनी घातलेला आहे। आणि खालच्या उतार्यामध्ये संत नामदेव यांचे इतिहास थोडक्यात दिलेला आहे। अशा पद्धतीनं जे बहुजन संत आहेत, महापुरुष आहेत यांचं श्रेय या ठिकाणी नाकारलं जातं, त्यांचा उल्लेख मात्र टाळला जातो। त्यानंतर त्याच पुस्तकामध्ये पान नंबर 94 वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी नावाचा एक उतारा आलेला आहे। आणि या उतार्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे, शिवजयंती आहे ते कोणी साजरी केलेली आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे। अर्थातच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केलेली आहे, हा इतिहास आहे। त्यावेळेस टिळकांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता। आणि मग ह्या पुस्तकामध्ये पान नंबर 94 वर मी ब्रॅकेट केलेला आहे लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती उत्सव सुरू केले असा उल्लेख आहे, कृपया आपण बघू शकता। म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी
जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 1869 मध्ये साजरी केली, की ह्या सत्य इतिहासाचा खून करणार हे पुस्तक आहे. महात्मा फुले यांच्या इतिहासाची मोडतोड करून, विकृतीकरण करून, खोटा, अत्यंत दिशाभूल करणारा हा इतिहास आहे. मग प्रश्न असा येतो की ह्या अशा पुस्तकाच्या माध्यमातून खोटा इतिहास आमच्या बहुजन समाजामध्ये असलेल्या विद्यार्थ्यापर्यंत का नेला जातो? कारण बघा तुम्ही, या ठिकाणी इतिहास कशासाठी असतो? तर इतिहास हा जे घडलं त्याला इतिहास म्हणतात, आणि जे घडलेलं नाही त्याला इतिहास कधीच म्हणत नाहीत. परंतु या ठिकाणी महात्मा फुल्यांच्या कर्तृत्वाचं श्रेय हे टिळकांना दिलं गेलेलं आहे. आणि हा अतिशय सत्य इतिहासाचा विपर्यास आहे हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे थोडक्यात काही मोजकी उदाहरणं मी आपल्याला देतो. यानंतर इयत्ता 8वी या वर्गाला एक बालभारती नावाचं मराठीचे एक पुस्तक होतं बा. कदाचित जर शिक्षक बघत असतील तर आपण ते शिकवलेलं असेल. ह्याच पुस्तकामध्ये आता कदाचित तो अभ्यासक्रम 8वीला हे पुस्तक बदललेलं आहे. मग ह्या पुस्तकामध्ये बघा तुम्ही पान नंबर 69 वर मी वक्ता कसा झालो असा प्र.के. आत्रे या लेखकाने लिहिलेला एक पाठ होता. आणि या पाठामध्ये प्र.के. आत्रे म्हणजे आता वक्ता कसा झालो म्हणजे आपल्या वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा, त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग यावं, आणि त्यांच्यामध्ये असलेला न्यूनगंड नष्ट व्हावा, हा ह्या पाठ देण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर मग प्र.के. आत्रे यांनी लहानपणी 4थीमध्ये असताना मी भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतलो आणि त्या भाषण स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला, अशा प्रकारचा ह्या पाठाचा आशय आहे. तर मग प्र.के. आत्रे लहानपणी असताना संत तुकाराम महाराजांवर बोललेले आहेत असं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर मग संत तुकाराम महाराजांवर बोलले म्हणल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे होतं? या भाषण स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला असा त्या या पुस्तकात उल्लेख आहे या धड्यामध्ये. तर संत तुकाराम महाराजांचं समाज प्रबोधन, त्यांचं विद्रोहीपण किंवा त्यांनी समाजासाठी जो त्याग केलेला आहे हे सांगायला पाहिजे होतं. परंतु काय उल्लेख केलेला आहे फक्त तुम्ही वाचा, की ब्रॅकेट केलेलं आहे. तर प्र.के. आत्रे लेखक असं म्हणतात, लहानपणी भाषण करत असताना मी वाचून दाखवतो, कृपया आपल्याला दिसणार नाही. संत तुकाराम महाराजांची बायको खूपच कर्कशा होती. दिसत असेल तर कृपया आपण या चौकटीमध्ये एक वाक्य आपण वाचू शकता. परत एकदा सांगतो मी आपल्याला की संत तुकाराम महाराजांची बायको खूपच कर्कशा होती, अशा प्रकारचा उल्लेख इयत्ता 8वी या मराठीच्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे या आता याच्या पाठीमागे षड्यंत्र काय आहे? तर संत तुकाराम महाराज जे होते तर मग त्यांच्या पत्नीचं आणि त्यांचं जमत नव्हतं, आणि ते कर्कशा म्हणजे त्यांची पत्नी नेहमी भांडण करणारी, किरकिर करणारी, किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातले जे दुर्गुण आहेत, आपल्या नवऱ्याला नेहमी चिडचिड करणारी, शिवीगाळ करणारी, अशा प्रकारचे दुर्गुण ह्या एका वाक्यामधून दिसून येतात. म्हणजे प्र.के. आत्रे या लेखकाने संत तुकाराम महाराजांची बदनामी केवळ एका वाक्यात केली. आणि याच पुस्तकामध्ये टिळकांचा मात्र खूप गौरव केलेला आहे. या ठिकाणी मी चौकटीमध्ये लिहिलेलं आहे. फक्त एक ओळ वाचून दाखवतो. लोकमान्य टिळकांचे व्याख्यान म्हणजे साक्षात सिंहगर्जना होती. म्हणजे टिळकांचं मात्र उदात्तीकरण गौरव केला जातो, परंतु बहुजन संत महापुरुषांचा मात्र या ठिकाणी बदनामी केली जाते. हे अतिशय पद्धतशीरपणे केलेलं हे एक षड्यंत्र आहे. दिस इज अ स्लो पॉइझन. म्हणजे ही पुस्तकं वाचून त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये काय बिंबवलं शासनानं? तर अरे संत तुकाराम महाराजांची बायको खूप कर्कश होती का? मग त्यांची बायको खूप भांडकुदळ होती, किरकिर करणार होती, म्हणजे त्यांचं बायकोचं जमत नव्हतं. म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या विषयी जी आत्मीयता, जी प्रेम आहे, जी सहानुभूती आहे, ती विद्यार्थ्यामध्ये नष्ट व्हावी, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता चला इयत्ता 8वी या तुम्ही म्हणाल किंवा एखाद्या वेळेस चुकीच्या नजर चुकीनं आला असेल, परंतु इयत्ता 8वी याला लोकभारती नावाचं एक हिंदीचं पुस्तक आहे. एक कृपया आपण पाहू शकता. आता या पुस्तकामध्ये मैथिली शरण गुप्ता नावाच्या कवयित्रीने मनुष्यता नावाची एक कविता लिहिलेली आहे. पान नंबर 83 वर. आणि मग या ठिकाणी मी चौकट केलेली आहे. तर त्या चौकटीमधला जो आशय आहे तो फक्त कडवं वाचून दाखवतो. पुराण पुरुष स्वयंभू पिता तो प्रसिद्ध एक है, फलानुसार कर्म के अवश्य बाह्य भेद है,
परंतु आंतरिक में प्रमाणभूत वेद है. म्हणजे पुराण पुरुष म्हणजे आर्यवैदिक जी धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथामध्ये असलेले जे चातुर्वर्ण व्यवस्था कशी निर्माण झाली, ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, क्षत्रिय जन्मले, वैश्य जन्मले आणि पायामधून शूद्र जन्मले, तो स्वयंभू पिता तो प्रसिद्ध एक आहे. फलानुसार कर्म के अवश्य बाह्य भेद आहे. फलानुसार कर्म के म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 जे वर्ण आहेत हे त्यांच्या कर्मानुसार आहेत, परंतु या सर्वांच्या अंतर्मनामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये वेद आहेत. वाचू शकता आपण. म्हणजे ह्या सर्वांच्या अंतरा में प्रमाणभूत वेद आहे. म्हणजे वेद म्हणजे ज्या धर्मग्रंथाने बहुजन समाजाला शिक्षणाची संधी नाकारली, सप्तबंदी लादली. वेद म्हणजे हे या ठिकाणी भेद करणारे जे धर्मग्रंथ आहेत. आणि याच्याच पाठीमागं शब्दार्थामध्ये वेद या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. काय दिलेला आहे त्यांनी? वेद म्हणजे सच्चा और वास्तविक ज्ञान. भारतीय आर्यों के सर्वप्रथम तथा सर्वमान्य धार्मिक ग्रंथ जो संख्या में 4 है, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. म्हणजे वेदांचा त्यांनी शब्दार्थामध्ये अर्थ असा दिलेला आहे की हे सच्चे आणि वास्तविक ज्ञान आहे आणि जगामधलं सर्वात प्राचीन हा ग्रंथ आहे, अशा प्रकारची ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे आहे इयत्ता 9वी या वर्गाचं लोकभारती नावाचं हे हिंदीचं पुस्तक आहे. म्हणजे ह्या पुस्तकामधून आज देखील भारतीय संविधान असताना या ठिकाणी जातीभेदाला प्रमाण मानणारी, जाती विषमता प्रमाण मानणारी, गैरबराबरी, गुलामगिरी, स्त्रियांचं या ठिकाणी गुलामगिरी याचं उदात्तीकरण करणाऱ्या ह्या धर्मग्रंथाचं उदात्तीकरण आज देखील केलं जातं. एकीकडे भारतीय संविधान असं म्हणत आहे की ह्या समाजामध्ये असलेली जी जातीभेद आहे, जो अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, जी गैरबराबरी आहे, ही नष्ट करण्याची नैतिक जबाबदारी भारतीय संविधानाने शिक्षणावर टाकलेली आहे. परंतु शिक्षणाच्या माध्यमातून आज देखील अशा पद्धतीनं जातीभेदाचं समर्थन करणारं या ठिकाणी असे पाठ्यपुस्तकं या ठिकाणी शिकवले जातात. म्हणून जागतिक कीर्तीचे इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे सर असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर यांनी जी मनुस्मृती लिहिली ती मनुस्मृती आज नावाला संपलेली आहे, परंतु जेवढी काही क्रमिक पाठ्यपुस्तकं आहेत या पाठ्यपुस्तकाच्या पानापानावर मनुस्मृती स्वरूप तुम्हाला बदललेल्या अवस्थेमध्ये दिसेल. म्हणजे आज मनुस्मृती नाही, परंतु ह्या सिलेबसमध्ये असलेला संपूर्ण आशय जो आहे हा मनुस्मृतीला अनुसरून त्यांची जी तत्व आहे त्या तत्वाचं अनुसरून गुलामीकरण करणारी, बहुजनाला आज देखील अज्ञानाकडे घेऊन जाणारी आहे. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले काय म्हणतात, गुलामीतून मुक्त करतं ते शिक्षण आहे. शिक्षणाचा अर्थ काय सांगितला की सत्य आणि असत्य याच्यामधला फरक करायला लावतं ते शिक्षण आहे. परंतु आज ह्या शिक्षणाच्या माध्यमातून आज देखील आम्हाला बहुजन समाजाला परत मुक्तीकडे नेण्यापेक्षा गुलामीकडं, जाती व्यवस्थेकडं ह्या ठिकाणी घेऊन जात आहेत. हे अतिशय आमच्या बहुजन समाजामध्ये आले जे कोणी फेसबुकच्या माध्यमातून जे कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले विद्यार्थी, पालक, चळवळीतले कार्यकर्ते, सर्वात महत्त्वाचं शिक्षक आणि प्राध्यापक जर बघत असतील तर विचार करा, आम्ही आज आपल्या विद्यार्थ्यांना आम्ही किती चुकीचं दिशाभूल करणारं आणि आपल्याच महापुरुषाचं हनन, चारित्र्य हनन करणारा इतिहास आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. याच्यावर आमचे शिक्षक लोकांनी विचार करणं गरजेचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. चला आता प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयाची काही पुस्तकं मी आपल्याला दाखवली. आता मी आपल्याला विद्यापीठामध्ये घेऊन जातो. आता हे पुस्तक आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचं पॉलिटिक्स 224 राज्यशास्त्राचं एक पुस्तक आहे, आपण पाहू शकता राज्यशास्त्रात. आता या पुस्तकामध्ये एक 4था धडा आहे ज्याचं नाव आहे विभूती प्रतिमा. त्याचं नाव आहे विभूती प्रतिमा. त्यामध्ये अनेक बहुजन महापुरुष शिवराय, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या पंजाबराव देशमुख, तथागत बुद्ध ह्या महापुरुषांचा त्या ठिकाणी इतिहास दिलेला आहे. आणि मग याच्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम बघा, मी आपल्याला तथागत बुद्धांचा उल्लेख कसा केलेला आहे बघा तुम्ही, तर विष्णूचा 9वा अवतार अथवा हिंदू धर्मसुधारक बुद्ध ही चौकट केलेली आहे. चौकटीमध्ये आपण पाहू शकतो म्हणजे विष्णूचा 9वा अवतार. त्याच्यानंतर पुढच्या पानावर, त्याच पुस्तकामध्ये पुढच्या पानावर या ठिकाणी मी आपल्याला बुद्धांचा उल्लेख कसा केलेला आहे, फक्त मी आपल्याला दिसणार आहे त्याच्यामुळे मी आपल्याला वाचून दाखवतो ते काय कडवं आहे. बुद्धांचा उल्लेख काय केला आहे नाही बघा, अहिंसेचा अतिरेक करणारा, शांतिवादाचं स्तोम माजवून राष्ट्रीय अस्मिता खुरटी करणारा, जशाच तसे रूढ या न्यायाने न वागता असत्याला सत्याने
क्रोधाला अक्रोधाने, हिंसेला अहिंसेने, जिंकण्याचे उफराटे म्हणजे उलटे, उफराटे हिंसेला अहिंसेने झालं, व अति आदर्शवादी आणि पुढे पर्यायाने अव्यवहारी विचार सांगणारी विभूती म्हणून बुद्धांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। अव्यवहारी, उफराटे, अति आदर्शवादी व पुढे त्यांनी उल्लेख केलेला आहे बुद्धाची प्रतिमा राजकारणात रेखाटली जाते। तसेच राजकारणात बुद्धापेक्षा कृष्ण किंवा चाणक्य बरा इथपर्यंत काही जण येऊन ठेपतात, म्हणजे काही लोकांनी अशी प्रतिमा। मग आता या अभ्यासक्रम मंडळाने ही जी विकृतीकरण केलेलं आहे याचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून सर्वात शेवटी एक त्यांनी पळवाट शोध दिली आहे। काय असा काहींचं मत आहे, काही म्हणजे नेमकं कोण ते तर सांगा ना। म्हणजे अभ्यासक्रम मंडळांना ह्या लेखकांनाच म्हणायचं आहे की बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, अतिशय पौरुषाचं खच्चीकरण करणारा म्हणजे नपुसक घडवणारा तत्वज्ञान तथागतांनी मांडलेलं आहे असं धडधडीतपणे ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी आपल्याला घेऊन जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख या ठिकाणी लुटारू केलेला, दरोडेखोर, इथं पाहू शकता मी ब्रॅकेट केलं, IMP केलेला आहे, लुटारू आणि गो ब्राह्मण प्रतिपालक असा पण उल्लेख केलेला आहे। आता लुटारू याचा अर्थ म्हणजे शिवराय हे दरोडेखोर होते, लुटारू करणारे होते असं या प्रकारचा प्रतिमा काही जणांकडून निर्माण केली जाते, रेखाटली जाते असा उल्लेख। आता काही जण नेमके कोण म्हणजे पळवाट परत इथे शोध दिले, म्हणजे इतिहास घडविला मर्द मावळ्यांनी परंतु लिहिला मनवादी कावळ्यांनी। हे जर इतिहास आपण लिहिला नाही तर कशा पद्धतीने विकृतीकरण केलं जातं याचं हा उदाहरण आहे। त्याच पानावर महात्मा ज्योतिराव फुले यांचा उल्लेख आहे। आता संपूर्ण म्हणजे वाचून नाही दाखवणार मी आपल्याला, तर याच्यामध्ये फक्त महात्मा फुले यांचा उल्लेख काय केला तर ब्रिटिश धार्जिन आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हस्तक, ब्रिटिश धार्जिन आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हस्तक म्हणजे ब्रिटिशांचे पाय धुणारे बाबा, ब्रिटिशांची गुलामगिरी करणारे, ब्रिटिशांना शरण जाणारे, सरेंडर होणारे, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हस्तक म्हणजे जे ख्रिश्चन लोक होते त्यांच्या घरचे गुलाम, त्यांच्या हातातले बाहुलं हे महात्मा ज्योतिराव फुले होते आणि ब्राह्मण द्वेष्टे हे आहे राष्ट्रपिता। आपण एक तास आपण याचं विवेचन करू शकतो इतकं विकृतीकरण केलेलं आहे। त्याच धड्यामध्ये पुढच्या पानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख आहे। बाबासाहेबांविषयी काय लिहिलेलं आहे मी आपला या ठिकाणी वाचून दाखवतो। पूर्ण उतारा खूप मोठा आहे, त्याच्यातले फक्त मी काही मोजकी आपल्याला वाक्य वाचून दाखवतो। बाबासाहेबांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, सनातन उच्चवर्णीय हिंदूंनी आंबेडकरांची हिंदू धर्मविरोधक, हिंदू समाज व्यवस्था विरोधक व पर्यायाने धर्मद्रोही व देशद्रोही अशी प्रतिमा चितारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये आहे, मंदिर प्रवेशाच्या वेळी आंबेडकरांची काँग्रेस विरोधी व विशेषतः गांधी विरोधी भूमिका लक्षात घेता त्यांची राष्ट्रीय चळवळीला विरोध करणारे व खीळ घालणारे आंबेडकर, स्वातंत्र्याच्या चळवळीला विरोध करणारे व खीळ घालणारे, तसेच ब्रिटिश धार्जिन म्हणून एक प्रतिमा काही जणांकडून निर्माण केली। आता काही जण म्हणजे नेमकं कोण, ब्रिटिशांच्या घरचे या ठिकाणी ब्रिटिशांची मांडलिक, ब्रिटिशांचे गुलाम अशा प्रकारचा या ठिकाणी अर्थ होतो ब्रिटिश धार्जिन। आणि त्याच्या खालच्या उत्तरामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी, आंबेडकर हे कडवे साम्यवादी नव्हते म्हणून त्यांना साम्यवाद विरोधी पर्यायाने उदारमतवादी भांडवलशाही लोकशाहीचे समर्थक म्हणून संबोधले जाते। बघा आंबेडकर जे आहेत ते साम्यवादी नव्हते, उदारमतवादी भांडवलशाही लोकशाहीचे समर्थक म्हणून त्यांना संबोधले गेलेलं आहे। विचार करा, म्हणजे अशा प्रकारचं विकृतीकरण जर या ठिकाणी केलं असेल तर ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक बहुजन समाजामध्ये असलेल्या शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, चळवळीतले कार्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं आहे। तर त्याच पुस्तकामध्ये हे झालं बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये विभूती प्रतिमा हा नावाचा जो पाठ आहे, ह्या पाठाच्या संपूर्ण पानावर बघा तुम्ही बहुजन महापुरुषांचा जो इतिहास आहे, जो उल्लेख केलेला आहे तो अत्यंत चुकीचा, बदनामीकारक या ठिकाणी इतिहास या ठिकाणी दिला गेलेला आहे। हे आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं राज्यशास्त्र पॉलिटिक्स 224 नावाचं हे पुस्तक आहे। आता तुम्ही म्हणाल की बाबा एखाद्या पुस्तकामध्ये विकृतीकरण चुकीनं आला असेल तर मी आपल्याला हे पुस्तक ठेवतो आणि दुसरे पुस्तक आहे माझ्याकडे
तर हे आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं हिस्ट्री इतिहास 280 हे कोड असलेलं प्राचीन भारताचे सांस्कृतिक ओळख अशा प्रकारचं या ठिकाणी पुस्तक आहे. तर या पुस्तकाच्या पान नंबर 36 वर या ठिकाणी वैदिक व उत्तर वैदिक कालखंड नावाचा एक पाठ आहे. आता त्या पाठामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आताच मागे आपण बघितलं होतं की जे जाती व्यवस्थेचं समर्थन करणारे जे धर्मग्रंथ आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ह्या संपूर्ण वेद जे आहेत ते या 4 वेदांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. म्हणजे गुलामीकरण कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. आणि हे संपूर्ण म्हणजे उतारा मी वाचून दाखवणार नाही आपल्याला. आणि पुढच्याच पानामध्ये ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषद जे आहेत त्यांचा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. भारतीय संविधान कलम 13 असं म्हणत आहे की जाती व्यवस्थाचं समर्थन करणारी, मानवी मूलभूत हक्काचं समर्थन करणारी जेवढे काही धर्मग्रंथ आहेत ते धर्मग्रंथ भारतीय संविधान कलम 13 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी शून्य करून टाकलेले असताना सुद्धा आज या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे, या ठिकाणी ह्या जाती व्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या धर्मग्रंथांचा उदात्तीकरण आज ह्या शासनाच्या पाठ्यपुस्तकामध्ये केलं गेलेलं आहे. त्याच पुस्तकामध्ये पुढच्या पानावर पान नंबर 46 वर वर्णव्यवस्था नावाचा एक घटक आलेला आहे. वर्णव्यवस्था, तर वर्णव्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था. जाती व्यवस्थेची निर्मिती कशी झाली, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, शूद्रांचा जन्म कसा झाला, पायातून झाला, आणि अशा प्रकारचं आणि पूर्ण माहिती दिली याच्यामध्ये. आणि पुढच्या पानावर त्यांनी काय केलेलं आहे, परत वर्णव्यवस्था नावाचा घटक आलेला आहे. आणि जे 4 वर्ण निर्माण झाले त्यांची कामं काय आहेत, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांचे हक्क कोणते होते, त्यांचे अधिकार कोणते होते, हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वर्णव्यवस्थेमध्ये बघा नंबर 1 ला आहे, बघा वाचा तुम्ही. ब्राह्मण म्हणजे त्यांचे काम दिलेले आहेत, हे म्हणजे धर्मग्रंथ वाचणे, त्याच्यानंतर मग त्यांची पूजा करणे, अर्चा करणे, त्यानंतर वेदांचं रक्षण करणे, धर्माचं रक्षण करणे, निस्वार्थ या ठिकाणी कामं करणे, ही या ठिकाणी पहिल्या वर्णव्यवस्थेमध्ये असलेल्या पहिल्या जातींची काम आहे. त्याच्यानंतर आहे क्षत्रिय. क्षत्रियांचं काम दिलेलं आहे रक्षण करणे, लढाऊ वृत्ती जोपासणे, आणि पहिल्या वर्णाचे या ठिकाणी त्यांनी काय करायला पाहिजे, रक्षण करायला पाहिजे, अशा प्रकारचा उल्लेख आहे. तिसरा जो आहे वैश्य म्हणजे व्यापार करणे. कृषी, क्षत्रिय वरच्या ह्या 2 वर्णांच्या या ठिकाणी व्यापार करणारा हा वर्ग आहे. त्याच्या सर्वात शेवटी शूद्र म्हणजे आपण याच्यामध्ये मोडतो 4-4थ्या वर्णामध्ये. मूळचे अनार्य म्हणजेच आर्यांचे दास, म्हणजे शूद्र म्हणजे दास म्हणजे गुलाम, म्हणजे आपण आर्यांचे गुलाम, आपण पहिल्या वर्णाचे गुलाम. मग आपल्याला काय दिलं त्यांनी, वरच्या 3 वर्णाची काय केलं, आपला सर्वात मोठा अधिकार कोणता आहे, तर वरच्या 3 वर्गाची सेवा करणे उल्लेख केला आहे त्यांनी. बघा इथं या ठिकाणी हे काय, सेवा हा त्यांच्या कर्तव्याचा मुख्य भाग आहे, इथं लिहिलेलं आहे त्यांनी. सेवा हा त्यांच्या कर्तव्याचा मुख्य भाग आहे. ते अध्ययन करू शकत नाही, यज्ञ करू शकत नाही, हातामध्ये तलवार घेऊ शकत नाही, फक्त सेवा करणे हा शूद्रांचा काय आहे, मुख्य अधिकार आहे. आणि हे अत्यंत अंग मेहनत हलकी मानली जाणारी हे कामं करतात. म्हणून शूद्र जे आहेत अत्यंत हलकी म्हणजे निकृष्ट दर्जाची कामं करणारी असे मानली जातात. आता ह्या 4 वर्णाची माहिती कशा पद्धतीने दिलेली आपण बघितलेली. विचार करा, आज भारतीय संविधान आहे, आपण काय म्हणतो, शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी समानता निर्माण करणारा जो अभ्यासक्रम आहे, जाती व्यवस्था नष्ट करणे, हे या ठिकाणी भारतीय संविधानाचे मूल्य आहेत. आणि भारतीय संविधानाच्या मूल्याला अनुसरून शिक्षणाचे जी 10 गाभाभूत घटक आहेत, त्या 10 गाभाभूत घटक आहेत. आणि त्या 10 गाभाभूत घटकामध्ये स्त्री पुरुष समानता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, समानता आहे, सर्व धर्म समभाव आहे. मला सांगा, ह्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेला हा आशय एका बाजूला ठेवा आणि शिक्षणाची 10 गाभाभूत घटक जी आहेत ती एका बाजूला ठेवा.
आणि त्यांची तुलना करून पहा. आपण पाहू शकतो की कुठेतरी ताळमेळ बसतो, कुठेच बसत नाही. आपल्या वर्गामध्ये असलेल्या 4थी 5वीचं पोराला सुद्धा समजतं की हे शिक्षणाच्या 10 गाभूत घटकाच्या आशयाच्या विरोधात आहे. म्हणजे 10 गाभूत घटक शिक्षणामध्ये काय आहे? कारण ह्या 10 गाभूत घटकामध्ये जे आशय आहे, जो मूल्य आहे, त्या मूल्याला अनुसरून धडे असले पाहिजे, पाठ असले पाहिजे. कारण ती विद्यार्थ्यामध्ये तसे कौशल्य, त्याचे व्यक्तिमत्व तसं घडलं पाहिजे. याच्यासाठी 10 गाभूत घटक आहे. आमचं असं म्हणणं आहे की शिक्षणाची 10 गाभूत घटकं बदलून जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, गुलामी, ही 10 गाभूत घटक नवीन बनवले पाहिजे ह्या आशयाला अनुसरून. त्याच्यानंतर त्या पुस्तकामध्ये पुढे म्हणजे प्रत्येक, फक्त मी आपल्याला एक ओझरतं आपल्याला उदाहरणं आपल्याला या ठिकाणी मी दाखवतो. त्याच्यामुळं तथागत बुद्धांचा सुद्धा या ठिकाणी थोडासा इतिहास आपण आत्ताच बघितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांनी पुनर्जन्माची जी संकल्पना आहे तथागत बुद्धांची, ती पुनर्जन्माची संकल्पना हिंदू धर्मातून घेतलेली आहे असा उल्लेख आहे. हिंदू धर्मातून तथागत बुद्धांनी पुनर्जन्माची, आता हिंदू धर्मामधली आणि बौद्ध धर्मामधली असलेली पुनर्जन्माची संकल्पना खूप मूलभूत जमीन आसमानचा फरक आहे. पण त्याच पुढच्या पान नंबर 64 तथागत बुद्धांचा उल्लेख आहे. बौद्ध धर्माची वैदिक धर्माची तुलना असा नावाचा घटक आहे. तो आपल्याला चौकटीमध्ये दिसत असेल. आता याच्यामधला फक्त मी 2-3 ओळी आपल्याला वाचून दाखवतो काय आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की तथागत बुद्ध हे काही धर्मसंस्थापक नव्हते, तर ते मुख्यतः समाजसुधारक होते आणि त्यांनी कोणत्याही नवीन धर्माची स्थापना केलेली नाही. जर हे आपण मला व्हॉट्सअपला जर नंबर टाकले तर मी आपल्याला ह्या पुस्तकाची पानाची संपूर्ण फोटो आपल्याला टाकू शकतो. या फेसबुकवर आपल्याला कदाचित दिसत नसेल ते. तर मग परत तथागत बुद्धांनी हे बघा, बौद्ध धर्म वैदिक धर्म पूर्णतः वेगवेगळे आहेत. काही विद्वानांना हे मान्य नाही, म्हणजे बौद्ध धर्म आणि वैदिक धर्म हा एकच आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काही शेवटी पळवाट त्यांनी काय असू दिले की काही हा शब्द वापरायचा आणि या ठिकाणी आपण ह्या अविकृतीकरणामधून सुटायचं. काही विद्वान म्हणजे त्याचा उल्लेख करायला हवा ना. त्याच्या पुढे त्यांनी दिलेला आहे, महात्मा बुद्धांनी कोणत्याही नवीन धर्माची स्थापना केलेली नव्हती. त्यांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आणि वैदिक धर्मातील महात्मा बुद्ध यांनी कोणत्याही नवीन धर्माची स्थापना केलेली नाही, तर त्यांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या वैदिक धर्मामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा हे जे आहे ह्या दूर केल्या. आणि तथागत बुद्धांवर कशाचा प्रभाव होता? उपनिषदांचा प्रभाव होता. चौकट केलेली आहे बा, आपल्याला दिसत असेल. तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानावर या ठिकाणी उपनिषदांचा प्रभाव होता. म्हणजे तथागत बुद्ध यांनी उपनिषद वाचले आणि उपनिषदामध्ये असलेले जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान म्हणजे बौद्ध धर्मामधलं तत्वज्ञान या ठिकाणी मांडलेलं गेलेलं आहे असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. विचार करा किती, म्हणजे दिस इज अ स्लो पॉइझन, ही हळुवार पद्धतीने दिलं गेलेलं जहर आहे, विष आहे. हे काय आहे? पाठ्यपुस्तक नाही आहे. दिस इज अ मॉडर्न मनुस्मृती. ह्या पुस्तकाच्या प्रत्येक धड्याचं जर विवेचन केलं तर जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, गुलामगिरी, स्त्रियांचं या ठिकाणी दुय्यम स्थान, बहुजन समाजामध्ये असलेल्या सर्व महापुरुषाचं हनन, चारित्र्य हनन, विकृतीकरण केले गेलेले ह्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला पानापानावर लक्षात येईल. म्हणून जागतिक कीर्तीचे या ठिकाणी धर्मशास्त्राचे गाडे अभ्यासक डॉक्टर आहा साळुंखे सर असं म्हणतात, आज समाजामध्ये असलेली जी जातीभेद आहे, विषमता निर्माण झालेली आहे, ह्या विषमता ही पाठ्यपुस्तकं जर तशीच राहिली तर येणाऱ्या काळामध्ये ही पाठ्यपुस्तकं शिकवण्यासाठी शाळेत मुलांना न पाठवलेलं बरं असं म्हणण्याची वेळ येईल असं डॉक्टर आहा साळुंखे सर म्हणतात. न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती पी पी सावंत असं म्हणतात की समाजामध्ये आज जी विषमता आहे, जो जातीभेद आहे, याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय असेल? आज शाळेमध्ये असलेली जेवढी काही क्रमिक पाठ्यपुस्तकं आहेत त्या पाठ्यपुस्तकाच्या पानापानावर बहुजन महापुरुषांचं या ठिकाणी बहुजन महापुरुषांची विकृतीकरण केलं जातं, जातीभेदाचं समर्थन केलं जातं.
या ठिकाणी विद्यार्थ्याच्या मनामध्ये जाती व्यवस्था या ठिकाणी दृढ केली जाते, कट्टर केली जाते या ठिकाणी, अशा प्रकारचं पी.बी. सावंत सर या ठिकाणी म्हणतात. आता हे आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या फक्त काही मोजकी उदाहरणं मी आपल्याला दाखवलेली आहे. हे पुस्तक पहिलं आहे आणि लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर राची मोरवंचीकर. बघून घ्या, राची मोरवंचीकर हे या ठिकाणी लेखक आहे. मग अशा प्रकारचे ह्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आज वर्तमान काळामध्ये असलेले आपण या ठिकाणी जातीभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड, बोवाबाजी, आज जातीभेद काय आहे, आपण परिणामावर चर्चा करतो परंतु कारण मीमांसा शोधत नाही. ही आज समाजामध्ये असलेला जातीभेदाचं सर्वात रूट कॉज जी कारण आहे ती कारण मीमांसा या पाठ्यपुस्तकामध्ये लपलेली आहे. शाळेच्या प्राथमिक स्तरापासूनच जाती अहंकार आणि ह्या गोष्टीचा केवळ विद्यार्थ्यावर जाती व्यवस्थेचा परिणाम झालेला नाही, तर याचा परिणाम मग विद्यार्थी काय करतात, स्वतःची जात श्रेष्ठ समजतात, इतरांसोबत व्यवहार करत असताना जातीभेद चा या ठिकाणी केला जातो आणि याचा परिणाम हा विद्यार्थ्यांसोबत समाजावर आणि काही शिक्षकावर सुद्धा झालेला आहे. कारण याचं कारण म्हणजे दोष त्यांचा नाही, सगळे शिक्षक बहुजन हे बहुजन वर्गामधले आहेत, परंतु त्यांनी जी सिलेबस शिकवलेला आहे, जी पाठ्यपुस्तकं या ठिकाणी त्यांनी हाताळलेली आहे, वाचलेली आहेत, शिकलेली आहेत, ती पाठ्यपुस्तकामध्ये जाती व्यवस्थेचं या ठिकाणी समर्थन केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं ही समस्या निर्माण झालेली आहे. आता त्याच विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं विविधतेतील एकता नावाचं हिस्ट्री 285 नावाचं एक इतिहासाचं पुस्तक आहे माझ्याकडे. आणि या पुस्तकामध्ये बघा तुम्ही भारतातील धार्मिक विविधता नावाचा हा 2 नंबरचं एक पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकामध्ये या ठिकाणी बळीराजा जे आहे, बळीराजांचा अतिशय चुकीचा इतिहास दिलेला आहे. तर काय केलेलं आहे, तर बळी जो होता तो आपला बहुजन महापुरुष होता, आमचा राजा होता, इडापिडा टळवणे बळीचं राज्य आज देखील आमच्या माता भगिनी म्हणतात. तर मग इथं उल्लेख काय केला त्यांनी, फक्त मी आपल्याला वाचून दाखवतो फक्त, म्हणजे आपल्याला दिसणार नाही. तर त्यांनी उल्लेख केलेला आहे म्हणजे सणांचा या ठिकाणी इतिहास दिलाय. कोणतं सण, त्यामध्ये दिवाळी आणि दिवाळीचा सणाचा या ठिकाणी काय केला त्यांनी इतिहास दिलेला आहे. याच्यामध्ये बलिप्रतिपदा आणि बळीराजाविषयी काय दिलेलं आहे ते मी आपल्याला फक्त वाचून दाखवतो. बलिप्रतिपदा हा दिवस 3.5 मुहूर्तातील अर्धा मुहूर्त गणला जातो आणि या दिवशी विष्णूने वामनावतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले, त्यामुळे बळीपूजा केली जाते. म्हणजे वामन जो होता त्या विष्णूचा अवतार घेतला आणि बळीराजाला पाताळात लोटले, बळीराजाचा नाश केला, सत्यानाश केला आणि त्याच्यामुळं बळींची पूजा केली जाते. आता डॉक्टर आहा साळुंखे असं म्हणतात की आपल्या बळीवंश या ग्रंथामध्ये बळी म्हणजे आमची अस्मिता, बळीराजा म्हणजे आमचा पूर्वज महापुरुष, म्हणजे त्या काळामध्ये सर्व बहुजन समाज भारत हा ऐश्वर्य संपन्न सुख समाधान जगणारा भारत होता, कारण आमचा बळीराजा हा किती महान असेल. पण अशा बळीराजांचं या ठिकाणी विकृतीकरण केलं गेलेलं आहे आणि वामनाने बळीराजाला पाताळात लोटले म्हणजे हत्या केली, त्यांची बळीराजांची हत्या केली, बळीराजाला पाताळात लोटले. यामधून बळीराजांच्या हत्येचं या ठिकाणी समर्थन केलं गेलेलं आहे आणि वामनावर जो दोष आलेला आहे त्याचं या ठिकाणी पांघरून घातलेलं आहे. वामनाचं मात्र या ठिकाणी उदात्तीकरण केले गेले, त्याच्या निमित्तानं बळीपूजा केली जाते, अशा प्रकारचा उल्लेख आहे. ही प्रत्येक सणाची काही माहिती दिलेली आहे, त्याच्यापैकी फक्त बळीराजांविषयी जे या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा मी आपल्याला थोडक्यात कशा पद्धतीनं बहुजन महापुरुषांचं विकृतीकरण केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी ह्या सर्व अभ्यासक्रमाचं चिरफाड केली पाहिजे, ह्या सर्व अभ्यासक्रमाचं समीक्षण केलं पाहिजे, कारण हा पूर्वनियोजित कट आहे. हा म्हणजे आपण विद्यार्थ्याला शाळा आपली, विद्यार्थी आपली, शाळेची भिंत आपली, गाव आपलं, अनुदान आपलं, परंतु शाळामध्ये शिकवला जाणारा जो सिलेबस आहे, जो पाठ्यपुस्तक आहे, जो आशय आहे, तो आज देखील आपल्या बहुजन समाजामध्ये असलेल्या समाजाच्या हातामध्ये नाही. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात त्यांच्या एका ग्रंथामध्ये
की जगदोष्टे भट शिक्षक बनती, जगदोष्टे भट शिक्षक बनती, शूद्रा शिकविती, संधी साधल्यास शिवाजी वर्णिती, मत्सर करती यवनाचे, म्हणून नेमा गुरु अन्य जातीचे, नमने सात्विक माळ्या कुंब्यांचे. महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात, शिक्षण क्षेत्र बहुजनांच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे. हे शिक्षण क्षेत्र जर ह्यांच्या ताब्यामध्ये राहिलं तर ते बहुजनांना गुलाम करतात, बहुजनांची दिशाभूल करतात आणि त्यांची प्रतीकं आमच्या महापुरुषांचं विकृतीकरणाच्या नावाखाली त्यांची प्रतीकं आपल्यावर या ठिकाणी थोपवतात. अशा प्रकारचं महात्मा ज्योतिराव फुले यांनी 350 वर्षापूर्वी, 250-300 वर्षापूर्वी या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्र किती महत्त्वाचं आहे विचार करा आज. आणि त्याच पुस्तकामध्ये सर्वात शेवटचा धडा आहे 4था, संतांची कामगिरी. संतांची कामगिरी सर्वात शेवटचा धडा आहे. आणि ह्या शेवटच्या धड्यामध्ये या ठिकाणी अनेक संतांचा इतिहास दिलेला आहे. त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा माहिती दिलेली आहे आणि समर्थ रामदासांचं पण त्या ठिकाणी इतिहास दिलेला आहे. तर मी फक्त कडवं वाचून दाखवतो काय लिहिले त्यांनी. आता संत बहुजन संतांनी व्यवहारामध्ये भेदभावाचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे त्यांना समाजामध्ये असलेला जातीभेद नष्ट करता आला नाही आणि त्यांना समाजामध्ये फारसा बदल घडवता आलेला नाही, हे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे जे बहुजन संत होते, महापुरुष होते, ह्या संतांनी जाती व्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे. त्यांना समाजामध्ये मूलभूत असं परिवर्तन करता आलेलं नाही. असं म्हणून या ठिकाणी संतांचा जो वैभवशाली इतिहास आहे, संतांचं जे कार्यकर्तृत्व आहे, ते कार्यकर्तृत्व या ठिकाणी शून्य करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि व्यवहारात भेदभावाचं समर्थन केलेलं आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पुढच्या पानामध्ये मी ब्राह्मण श्रेष्ठत्वाची भूमिका असा नावाचा घटक दिलेला आहे त्यांनी. फक्त मी आपल्याला ॲनालिसिस करून दाखवतो, फक्त विश्लेषण करतो काय आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे, रामदासांचा एक त्यांनी हे दिलेलं आहे, अभंग दिलेला आहे. समर्थ रामदासांनी जातीभेदाचं समर्थन केलेलं आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यांनी ब्राह्मण श्रेष्ठत्वाचं समर्थन केलेलं आहे असं खाली दिलेलं आहे. ते म्हणतात, गुरु तो सकळाशी ब्राह्मण, जरी झाला क्रियाहीन, तरी तयाशी शरण अनन भावे असावे. खाली दिलेला आहे खालच्या अंत्यज शब्द ज्ञाता बरवा, परतो नेऊनी काय करावा, ब्राह्मण सानिध्य पूजावा, हे तो न घडे. म्हणजे सगळ्यांचा गुरु जो आहे समर्थ रामदासांचा, जो या ठिकाणी अभंग दिलेला आहे, तो या ठिकाणी मी आपल्याला वाचून दाखवला, आपण वाचू शकता. म्हणजे बहुजन महापुरुष कोणी गुरु होऊ शकत नाही, सगळ्यांचा गुरु आम्हीच आहोत. त्याच्यामुळं आणि खाली अंत्यज शब्द ज्ञाता बरवा, म्हणजे शूद्र हा कितीही विद्वान असला, ज्ञानी असला, तरी त्यांची तो गुरु होऊ शकत नाही. म्हणजे तो फक्त शिष्य होऊ शकतो, गुलाम होऊ शकतो, नोकर होऊ शकतो, परंतु तो कधीही गुरु होऊ शकत नाही आणि तो पूजनीय होऊ शकत नाही. शूद्र, तेली, साळी बहुजन समाजामध्ये असलेल्या 18 पगड जाती 12 बोलतेदारांची जे आमचे बहुजन बांधव आहेत, आपल्यामध्ये कितीही गुणवत्ता असली, जर मेरिट असलं, तर आपण पूजनीय होऊ शकत नाही, सन्माननीय होऊ शकत नाही, आपला सत्कार होऊ शकत नाही, आपण नालायकच आहोत, कारण आपला जन्म शूद्र आहे. अशा ह्या उतार्याचा या ठिकाणी अर्थ आहे. म्हणजे एखाद्या कुठल्या तरी कथा कादंबरीकारानं लिहिलेल्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेलं उदाहरण मी आपल्याला दाखवत नाही, ही शासनाला अनुदान, आपल्या टॅक्समधून गेलेलं ह्या पुस्तकाला अनुदान आहे. ह्या शासनाच्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेला हा उल्लेख आहे, ही केवळ माझ्या हाताला जेवढी पाठ्यपुस्तकं लागलेली आहेत, केवळ त्यांच्यामधलं आहे. प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारचे विकृतीकरण केलं गेलेलं आहे. कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मेन आर बॉर्न इग्नोरंट नॉट स्टुपिड, दे आर मेड स्टुपिड बाय द एज्युकेशन. माणसं ही निष्पाप जन्माला येतात, परंतु त्यांना मूर्ख, दिशाभूल, गुलाम हे शिक्षणाच्या द्वारे बनवलं जातं. असं या ठिकाणी एक वाक्य आहे. त्या कशा पद्धतीने आपल्याला गुलाम केलं, मूर्ख बनवलेलं आहे, हे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. आता त्याच विद्यापीठामध्ये याच्यासाठी अधिक माहितीसाठी माझं यावर पूर्ण सिलेबसवर जे पुस्तक आहे, ते पुस्तक आपण या ठिकाणी वाचावं. ह्या पुस्तकामध्ये पूर्ण अशी शेकडो उदाहरणं दिलेली आहेत. जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये अशी शेकडो उदाहरणं दिलेली आहेत. हे पुस्तक आपण एक वेळ अवश्य वाचून पाहावं.
तर ह्या चला पुढचं एक पुस्तक घेतो. तुम्ही म्हणाले की बाई इतिहासामध्ये झाला असेल, मराठीमध्ये कुठं झालेलं आहे काव्यकृतीकरण असं आपल्याला कदाचित वाटू शकेल. परंतु माझ्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठेचं मराठी 251 मध्ययुगीन वाङ्मय प्रवाह नावाचं महानुभव व संत वाङ्मय नावाचं पुस्तक क्रमांक 1 असलेलं एक पुस्तक आहे माझ्याकडे. तर ह्या पुस्तकामध्ये जे बहुजन संत आहेत त्या बहुजन संतांचा कसा उल्लेख केलेला आहे, बहुजन संतांची कशी बदनामी केलेली आहे, विकृतीकरण केले गेलेलं आहे, हे मी आपल्याला लाईव्ह आपल्याला डोळ्याने आपण पाहू शकता. बघा जे संत वारकरी संत होते, संत नामदेव, या ठिकाणी संत चोखामेळा, या ठिकाणी संत नरहरी सोनार, संत सावतामाळी, हे जे होते हे सर्व संत यांनी ह्या देशामध्ये असलेल्या बहुजन समाजामध्ये असलेलं मनगट या ठिकाणी बळकट केलं. जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांनी संत नामदेवांनी कारा नावाची पद्धत चालू केली. असे वेगवेगळे म्हणजे आपल्या त्या संतांच्या काळामध्ये त्यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये, अंधश्रद्धा कर्मकांडाच्या विरोधामध्ये प्रबोधन केलं, समाजाला जाग करण्याचं काम केलं, समाजाची विवेक बुद्धी जागृत केली. मग हे संत मला सांगा का कुठल्या एका जातीसाठी काम केलं का हो या संतांनी? तर नाही. तर ह्या संत कोणाचा जन्म कुठं व्हावा हे कोणाच्या हातात नाही. हा प्रत्येक जातीमधून एक संत जन्माला आलेला आहे. परंतु मग ह्या संतांचा इतिहास दिलेला आहे. मी फक्त चौकट केलेली आहे, मी फक्त आपल्याला वाचून दाखवतो. बघा या ठिकाणी नामदेव त्यांच्या पुढे त्यांनी उल्लेख केला, शिंपी, चोखा महार, सेना न्हावी, सावता माळी, त्याच्या पुढे विसोबा खेचर. संतांचा उल्लेख बरं का, संतांच्या नावाच्या पुढे त्यांच्या जातीचा उल्लेख केला. गोरा कुंभार, म्हणजे विचार करा. आता ह्या संत जे आहेत त्या संतांच्या नावाच्या पुढे त्यांनी त्यांची जात जी आहे ती लिहून ठेवलेली आहे, जातींचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे लहानपणापासूनच जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना असं माहिती झालं पाहिजे का की ह्या संतांची जात ही आहे. मग ह्या संतांनी त्या जातीसाठीच काम केलेलं आहे, ह्या संतांनी इतर जातीसाठी काम केलं नाही. मग आपल्या वर्गामध्ये असलेली जी विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इतर संतांविषयी असलेला जो आदर आहे, जी सहानुभूती आहे, जी प्रेम आहे, ते काय नष्ट करावं आणि अशा प्रकारचा उल्लेख आहे. तुम्ही म्हणाल की बाबा एखाद्या वेळेस एखाद्या ह्या पाठामध्ये चुकून आला असेल, म्हणून मनुष्य चुकीचा पुतळा असतो हे मी मान्य करतो. चुकून आला असेल त्याच्यामध्ये काय एवढी मोठी गोष्ट आहे असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. परंतु त्याच धड्यामध्ये पुढच्या पानावर संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख आहे. काय केलाय? संत माऊली. हा विरोधाभास का, हा भेदभाव का? माझं म्हणणं आहे की ही अशा प्रकारचं या ठिकाणी विकृतीकरण का, या ठिकाणी अशा प्रकारचा दिशाभूल करणारा इतिहास का? संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख मात्र या ठिकाणी माऊली केला, याच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन काहीच नाही, आमचा आक्षेप काहीच नाही. परंतु आमचे बहुजन महापुरुषांच्या नावाच्या पुढे त्यांच्या जातीचा उल्लेख काय केला? जर बहुजन महापुरुष सावतामाळी, नामदेव, शिंपी असा जर केला असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या नावाच्या पुढे काय यायला पाहिजे होतं? बरोबर त्यांची जात यायला पाहिजे होती ना, आली का? नाही. परंतु संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी नीती आहे ना, ही नीती या ठिकाणी दिसून येते. आपण म्हणाल की एका पानावर चुकीचा आला असेल बाबा, त्याच धड्यामध्ये पुढच्या पानावर परत उल्लेख दाखवतो मी काय आहे आपला. मागा आपल्याला कोणत्या पानावर उल्लेख दाखवला होता मी आपल्याला? या ठिकाणी पान नंबर जो जातींचा उल्लेख केला होता संतांचा, तो पान नंबर या ठिकाणी मागल्या पानावर होता. कोणत्या? हे 51 पान नंबरवर होता उल्लेख. हा 51 पान नंबर आहे. आता पुढच्या पान नंबर 61 वर बघा, 61 पान नंबर आहे, ते दिसत आहे आपल्याला. ह्या 61 पान नंबर सुद्धा त्या संतांचा जशा तसा उल्लेख केलेला आहे. मी आपल्याला वाचून दाखवतो फक्त. चोका महार, सावता माळी, सेना न्हावी, गोरा बहुतेक थांबला असेल मध्ये कॉल. सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल.
परत मी या ठिकाणी घेतो संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख मात्र त्यांनी काय केलेला आहे, या ठिकाणी माऊली असा केलेला आहे बघा. आणि पुढच्याच त्याच पानामध्ये चोखा महार सावता माळी सेना न्हावी गोरा कुंभार विसोबा खेचर आणि तुकाराम कुणबी अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जे बहुजन संत होते त्या बहुजन संतांचा उल्लेख या ठिकाणी काय केलेला आहे, त्यांच्या जातीचं नाव त्या ठिकाणी देऊन त्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची ही जी बहुजन संत आहेत, या बहुजन संतांच्या नावाच्या पुढे या ठिकाणी काय केले गेलेलं आहे, त्यांची जात देऊन त्यांना केवळ जातीमध्येच बंदिस्त करण्याचं काम या अभ्यासक्रम मंडळानं या पाठ्यपुस्तकाने केलेलं आहे. बघा पुढच्या पान नंबर 68 वर सुद्धा तसाच उल्लेख आहे. सेना नावी गोरा कुंभार, बघा सेना नावी गोरा कुंभार अशा प्रकारचा. म्हणजे ह्याच धड्यामध्ये ह्याच पुस्तकामध्ये बहुजन संतांचा जो उल्लेख आलेला आहे 4 ते 5 वेळेस त्यांच्या जातीच्या नावावरून त्यांचा उल्लेख केला गेलेला आहे. म्हणजे हे जेवढे काही बहुजन संत होते ह्या बहुजन संतांनी कशा पद्धतीने सर्व जाती बहुजन समाजासाठी जाती व्यवस्थेच्या विरोधात काम केलं, परंतु त्यांना मात्र या ठिकाणी जातीमध्ये बंदिस्त करण्याचं षडयंत्र जे आहे ते षडयंत्र अभ्यासक्रम मंडळ या ठिकाणी राबवत आहे. हे आमच्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून परंतु ज्यावेळेस बहुजन संत महापुरुष येतात त्यांचा उल्लेख मात्र या ठिकाणी जाणीवपूर्वक संकुचित विकृतीकरण आणि इतरांना आपलेसे वाटू नये अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. आणि त्यांचे उल्लेख मात्र आदरणीय सन्माननीय देशासाठी बघा कुठेही बघा तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज ह्या बहुजन महापुरुषांचं कोणतेही पाठ्यपुस्तक तुम्ही काढा, ह्या प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पानावर कुठला बी इतिहास काढा तुम्ही, यांचा उल्लेख कसा आहे तो बघा तुम्ही. महात्मा फुले यांचा उल्लेख दलितांसाठी शाळा सुरू केल्या, दलितांसाठी पाण्याचा हौद सुरू केला, दलितांसाठी या ठिकाणी काय केल्या वसतिगृह काढले, दलितांसाठी शाळा काढल्या, दलितांसाठी हे केलं, दलितांसाठी ते केलं. महात्मा फुले यांचा उल्लेख होतो. छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख कसा आहे, कुठल्याही पुस्तकामध्ये काढा तुम्ही. दलितांसाठी आरक्षण सुरू केलं, दलितांसाठी वसतिगृह सुरू केलं, दलितांसाठी त्यांनी शिष्यवृत्त्या चालू केल्या, दलितांसाठी हे केलं, दलितांसाठी ते केलं. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख असलेलं कोणतेही पाठ्यपुस्तक आपण काढा, बाबासाहेबांचा उल्लेख कसा आहे, दलितांसाठी शाळा सुरू केल्या, दलितांसाठी आरक्षण चालू केलं, दलितांसाठी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. म्हणजे मला सांगायचा उद्देश हा आहे, ह्या सर्व बहुजन फुले शाहू आंबेडकर यांना काय केलं, त्यांनी ह्या महापुरुषांनी दलितांसाठीच काम केलेलं आहे. म्हणजे का इतर जातीसाठी काम केलेलं नाही, सबकॉन्शियस माइंड मधून नेणिवेतून त्यांनी काय केलं, हे जे महापुरुष आहेत जी ओबीसी मधून तोडले. म्हणजे आपल्या वर्गामध्ये असलेले तेली सळी धनगर सुतार मराठा कुणबी ही जी ओबीसी जातीतील विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्याच्या मनावर काय परिणाम होणार, काय बिंबवणार आमचे गुरुजी, आमचा अभ्यासक्रम मंडळ, की फुले शाहू आंबेडकर यांनी काय केलेलं आहे, फक्त दलितांसाठीच काम केलेलं आहे. यांनी इतरांसाठी म्हणजे ओबीसी साठी माळी तेली धनगरांसाठी काम केलेलं नाही. त्याच्यामुळं ते किसन सूर्यवंशी, तुषार सूर्यवंशी ते दलित ते बघून घेतील, आमचा काही संबंध नाही. आयसोलेशन मधून तोडायचं. आज माझ्याकडे अनेक पुस्तकं आहेत बाबासाहेबांचा, महात्मा फुल्यांचा. बघा खरं तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वांसाठी शाळा चालू केल्या. त्यांच्या शाळामध्ये तेली सळी मराठा ब्राह्मण सुद्धा होते, सर्वांसाठी शाळा चालू केल्या. छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यामध्ये संस्थानामध्ये सर्व जातींचे होते. बाबासाहेबांनी भारताचं संविधान उभ्या आणि आडव्या भारतासाठी लिहिलं. परंतु ह्या बहुजन महापुरुषांचा जो इतिहास आहे तो मात्र केवळ जाणीवपूर्वक बदनाम केला जातो, छोटा लिहिला जातो. म्हणून हिमालयासारखी उत्तुंग उंची असलेल्या आमच्या बहुजन महापुरुषांना मात्र झुडपा एवढं खुरट्या एवढं दाखवलं जातं. आणि त्यांचे जे झुडूप खुरटे आहेत त्यांना मात्र हिमालयात इतकं मोठं दाखवलं जातं. हे एक पद्धतशीरपणे षडयंत्र हे आमच्या लोकांना लक्षात घेणं गरजेचं आहे. आज बघा तुम्ही शिक्षण किती महत्त्वाचं क्षेत्र आहे, आणि ह्या शिक्षणामध्ये असलेली जी गुलामगिरी आहे, हा दिस इज अ एज्युकेशनल टेररिझम. हा काय आपल्याला वेगवेगळा ओसामा बिन लादेन हे वेगवेगळा दहशतवाद आपल्याला माहिती आहे, परंतु हा सर्वात मोठा दहशतवाद आहे. या ठिकाणी अनेक विचारवंत पुरुषोत्तम खेडकर सर असतील, चंद्रशेखर शिकरे सर असं म्हणतात की ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केवळ एकाच जातीचं उदात्तीकरण केलं जातं, बहुजनांचं हनन केलं जातं, विकृतीकरण केलं जातं. त्याच्यामुळं
आणि याच्यामुळे काय होतं, जे बहुजन समाजामध्ये असलेले जे न्यूनगंड निर्माण झालेला आहे, आमच्या बहुजन समाजामध्ये असलेले स्वतःला, आता मराठ्यांचा इतिहास जो आहे, जो पानिपतमध्ये घडलेला आहे, श्रेय मात्र त्यांना दिलं जातं आणि पराभवाचा चोथा मात्र आमच्या बहुजन समाजामध्ये असलेल्या विद्यार्थ्याच्या तोंडावर मारला जातो. का? असं का? कारण बहुजनाला, समाजाला गुलाम करायचं असेल तर अभ्यासक्रम मंडळ हे एक साधन आहे. ह्या अशा साधनाच्या माध्यमातून आपल्या बहुजन विद्यार्थ्याला गुलाम केलं जातं, दिशाभूल केली जाते. आपला इतिहास, खोटा इतिहास, हा त्यांचा खोटा इतिहास आपला खरा म्हणून शिकवला जातो आणि आपला खरा इतिहास हा लपवून दडवून या ठिकाणी त्याचं विकृतीकरण केलं जातं. ही जी पाठ्यपुस्तकं आहेत, तर आपल्या सर्व बहुजन समाजामध्ये असलेल्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी ह्या सर्व पाठ्यपुस्तकाचं आपण समीक्षण केलं पाहिजे. मित्रांनो, या प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पानापानावर तुमचा आमचा वैभवशाली इतिहास आज देखील नाही. मग विचार करा, आज आम्हाला पगार कायसाठी मिळतो? शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांना हे चुकीचं खोटे शिकवण्यासाठी. म्हणून कुठेतरी आमच्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाचं, प्रत्येक पाठ्यपुस्तकाचं कुठेतरी आम्ही विश्लेषण केलं पाहिजे. आणि अशा चुकीच्या इतिहासाच्या माध्यमातून आपण जे विद्यार्थ्याला आपण विष दिलं जाते, जहर दिलं जाते. आपण विद्यार्थ्याच्या मेंदूला जे दिलं जात आहे, कारण याचे परिणाम दीर्घकालीन होतात. जागतिक कीर्तीचे विचारवंत असं म्हणतात की इतिहासामध्ये आलेलं एखादं चुकीचं वाक्य, एखादा चुकीचा संदर्भ याच्यामुळं समाज दिशाभूल होतो, समाजाचं खूप मोठं नुकसान होतं. मग अशा पद्धतीचं जर सिलेबस असेल, आपण शिकवत असाल आणि विद्यार्थी शिकत आहे, तर विचार करा आज आपल्या ह्या शिक्षणाचा काय अर्थ आहे. शिक्षण किती महत्त्वाचं आहे. कुठे भारताचं संविधान आहे? भारतामध्ये असलेल्या ह्या अभ्यासक्रम मंडळ, महाराष्ट्र शासन राज्य पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम निर्मिती मंडळ पुणे, युवक भारती, बाल भारती, कुमार भारती विद्यापीठाचं जे संचालक मंडळ आहे, काय ह्या संचालक मंडळांना ह्या सर्व बहुजन महापुरुषाचा इतिहास माहीत नाही? त्यांना माहिती आहे, परंतु त्यांना हेही माहिती आहे की आपण यांचा खरा इतिहास जगासमोर आणायचा नाही. आपल्याला यांना गुलाम करायचं असेल तर यांचा या चारित्र्य हनन करा. यांच्या बहुजन महापुरुषाचं उदात्तीकरण न करण्यापेक्षा आपलं उदात्तीकरण करा. याच्यावर सर्व शिक्षक, प्राध्यापक बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून. आणि बघा, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आपल्याला. अंतिम क्षणी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली भांडारकर प्राच्यविद्या संशोधनाच्या माध्यमातून, अंतिम क्षणी ज्यावेळेस बहुजन महापुरुषाची बदनामी केली जाते, त्यावेळेस उग्र आंदोलन का होत नाही? उद्रेक का होत नाही? विद्रोह का होत नाही? याच्या विरोधात बंडखोर का होत नाही? याच्या विरोधात लोक रस्त्यावर का उतरत नाहीत? याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय असेल? अशा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांची मानसिकता ही बोथट केली जाते. बोथट, त्यांची मानसिकता ही गुलाम केली जाते. त्यांच्यामध्ये असलेला जो विद्रोह आहे तो कमी केला जातो आणि विद्यार्थ्याची मेंदू जे आहेत हे या ठिकाणी कंट्रोल केले जातात. उद्रेक का होत नाही? इतर 18 पगड जाती सर्व बहुजन समाजाच्या महापुरुषांनी सर्वांसाठी काम केलेलं आहे. इतर ओबीसी मध्ये बाबासाहेबांविषयी प्रेम, आपुलकी का नाही? त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय असेल तर ही अतिशय विकृतपणे लिहिली गेलेली ही पाठ्यपुस्तकं आहेत. ह्या पाठ्यपुस्तकाच्या जी संचालक मंडळ आहे, या प्रत्येक संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. इतका मोठा हा देशद्रोह आहे, हा समाजद्रोह आहे, हा घटनाद्रोह, हा या ठिकाणी देशद्रोह आहे. हा किती मोठा गुन्हा केलेला आहे. कारण आज जे बहुजन समाजामध्ये, आज शिक्षण व्यवस्थेमध्ये जे प्राथमिक, तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवर बसलेले सगळे विस्तार अधिकाऱ्यापासून गट शिक्षण अधिकाऱ्यापासून शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत सगळे अधिकारी हे बहुजन समाजामध्ये आहेत. परंतु ह्या तुम्हाला माझी विनंती आहे की आपण हे जे व्हिडिओ आहे ह्या सर्व अधिकाऱ्यापर्यंत सुद्धा पाठवा. हा व्हिडिओ म्हणजे हा लाईव्ह आहे, म्हणजे मी फक्त आपल्याला पाठ्यपुस्तकं माझ्याकडे आहेत, माझ्या घरी आहेत. मी आपल्याला कधीही याचे फोटो पाठवू शकतो. तुम्ही मला व्हॉट्सअपला कमेंटमध्ये नंबर टाका. मग ह्या बहुजन समाजामध्ये असलेल्या ह्या अधिकारी जे आहेत ते अधिकारी सुद्धा काय आहेत? फक्त पदाना अधिकारी आहेत. MPSC UPSC मार्फत ते गेलेले आहेत, परंतु ह्या संपूर्ण व्यवस्थेचे ते काय आहेत? गुलाम आहेत. आज देखील समजा आमचे बहुजन समाजामध्ये सगळे अधिकारी आहेत, परंतु ते गुलाम आहेत. याच्या विरोधात ते काहीच करू शकत नाहीत. कारण आम्हाला पोझिशन नाही. पोझिशन आहे, फक्त पॉवर नाही आमच्यामध्ये. पॉवर कशाला म्हणतात? अंतर्गत आणि बाह्य दडपणापासून स्वतंत्रपणे, ठामपणे
निर्णय घेण्याची आणि बदल घडवून आणण्याची जी धमक असते ना, त्याला पॉवर म्हणतात. काय कुठल्या अधिकाऱ्यामध्ये यांच्यामध्ये बदल, यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करून यांच्यावर आक्षेप घेण्याचा कोणाची हिंमत आहे? या एवढ्या सगळ्या पाठ्यपुस्तकामध्ये मी आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. कुठल्याही या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले जे गुणवत्तेचं तुणतुणं वाजवणारे जे काही लोक आहेत, जे नेते मंडळी आहेत, शिक्षकाच्या संघटना असतील, त्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण हा विषय घेऊन या ठिकाणी शासन दरबारी मांडावा आणि याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता येते का ते आपण पहा. म्हणजे हे आपल्या हातामध्ये फक्त पोझिशन आहे, पॉवर नाही. आपण आज फक्त शिकवण्याचं काम करतो. काय शिकवलं पाहिजे हे आपल्या हातामध्ये नाही. हे तिथं ठरलं जातं की आपण विद्यार्थ्याला काय शिकवलं पाहिजे. त्याच्यामुळं आमच्या बहुजन समाजामध्ये असलेली माझ्याकडे जेवढी काही पाठ्यपुस्तकं होती, त्या पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने विकृतीकरण आहे हे केवळ मी आपल्याला या ठिकाणी काही उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. बघा तुम्ही, आता कुठलं बी बघा तुम्ही, अहिल्यादेवी होळकरांचं चित्र काढा तुम्ही. अहिल्यादेवी होळकरांचं चित्र कसं आहे? ते अहिल्यादेवी होळकर बसलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये पिंड दिलेलं आहे. म्हणजे दैववाद. म्हणजे मुलींमध्ये काय निर्माण करायचं की तुमच्यामध्ये असलेली बहुजन समाजामध्ये खूप मोठी स्त्री होऊन गेलेली आहे, परंतु ती काय करायची तर ती देवपूजा करायची, रोज देवदेव करायची. म्हणजे तुम्ही पण काय करा, देवपूजा करा, दैववादाकडे वळा, असे चित्र या ठिकाणी येतं. कुठले माझ्याकडे आहे ते पुस्तक, अहिल्यादेवी होळकर यांचं चित्र कसं आहे, हातामध्ये पिंड घेतलेलं आहे. परंतु त्याच पुस्तकामध्ये राणी लक्ष्मीबाईचं चित्र कसं आहे आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतं. कसं आहे, घोड्यावर बसलेली आहे, घोड्यावर बसून हातामध्ये लगाम आहे, पाठीमागं पुत्र आहे आणि असा करारी आणि विद्रोही आणि लढाऊ बाणाचं चित्र दाखवलं जातं. बरोबर. संत तुकाराम महाराजांचं कुठलं बी चित्र काढा तुम्ही, त्या चित्राच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज अतिशय केविलवाने, तसं जगातल्या सगळ्या बँकाचं कर्ज तुकाराम महाराजावर झालेलं आहे. अतिशय केविलवाना, म्हणजे गरीब, रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, ज्या कपडावर आट्या पडलेले आहेत, अशा प्रकारचं चित्र दाखवलं जातं. आणि त्यांचे महापुरुषांचं चित्र कसं असं दाखवलं जातं की आत्ता जसं काय ब्युटी पार्लरमधून बाहेर पडलेले आहे, आत्ता जसं WWE मध्ये विदेशामध्ये असलेल्या बॉक्सरला या ठिकाणी पराभूत करून गोल्ड मेडल प्राप्त केलेले, अशा प्रकारचे चित्र आज देखील पाठ्यपुस्तकामध्ये त्यांच्या महापुरुषांचे येतात. परंतु आमच्या बहुजन महापुरुषांचे चित्र कसे येतात तर हे समजून घ्या. आपल्या ह्या सर्व बघणाऱ्या माझ्या मित्र परिवारांना, शिक्षक प्राध्यापकांना एक फक्त हा फेसबुकवर येण्याचा उद्देश हा आहे की ह्या शिक्षण जे आहे, शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये बहुजन महापुरुषांची बदनामी केली जाते, त्यांना कशा पद्धतीनं चुकीचं दिशाभूल करणारं आशय शिकवला जातो. काय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांचा जो लढा होता, काय अशा पद्धतीने जाती व्यवस्थेमध्ये परत गुलामगिरीमध्ये गुरफटून जाण्यासाठी हा त्यांचा संघर्ष होता. ज्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जर बाबासाहेब आंबेडकरांना देशद्रोही, धर्मद्रोही, साम्यवाद विरोधी, भांडवलशाहीचे समर्थक म्हणून अशा प्रकारचा आशय जर शिकवावा लागत असेल तर ह्या अभ्यासक्रम मंडळाचे मेंदू, लिहिणारे हात हे किती आंबेडकर द्वेषानं, शिवराय द्वेषानं, महात्मा फुले द्वेषानं, बहुजन द्वेषानं किती पछाडलेल्या उच्च कोटीचा द्वेष, उच्च कोटीची बहुजनाची महापुरुषांविषयी असलेली तिरस्कार, द्वेष या ठिकाणी दिसून येतो याच्या माध्यमातून. त्याच्यामुळं हा उद्देश हा आहे की केवळ आपल्याला समजून आलं पाहिजे की कशा पद्धतीने या ठिकाणी विकृतीकरण केलं गेलेलं आहे. आणि यातून या प्रत्येक पानावर बघा तुम्ही, या ठिकाणी विकृतीकरण आहे. बहुजन महापुरुषांचं या ठिकाणी खोटा इतिहास आहे. महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात की शिक्षण क्षेत्र जर बहुजनाच्या ताब्यामध्ये राहिलं नाही तर आपल्याला त्यांची प्रतीकं ही मोठी म्हणून मारले जातात, आपल्याला दिशाभूल करणारं शिक्षण दिलं जातात आणि धर्मग्रंथामध्ये जाती व्यवस्थेचं समर्थन करणारा सिलेबस आपल्याला शिकवला जातो. त्याच्यामुळे या सिलेबसवर आपल्या बहुजन समाजातल्या नमुने सात्विक माळ्या कुणब्याचे ह्या सर्व बहुजन समाजामध्ये असलेल्या लोकांनी अभ्यासक्रम मंडळामध्ये गेलं पाहिजे. अशा प्रकारचं त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं शिक्षण क्षेत्र हे आपल्या हातामध्ये असलं पाहिजे. परंतु आज विद्यार्थी आपली, शाळा आपली, सर्व आपलं आहे, परंतु सिलेबसमध्ये असलेला जो आशय आहे, जे पाठ्यपुस्तक आहेत आज देखील देशद्रोही आहेत.
घटनाविरोधी आहेत, समाजद्रोही आहेत, बहुजन द्रोही आहेत, बहुजनांना दिशाभूल करणारे आहेत. त्याच्यामुळं आज आमचे गुरुजी काय करतात, 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बेमिटीच्या डेटापासून आमच्या शिक्षकांची तळमळ अतिशय प्रामाणिक आहे, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु आपल्या खिचडीमध्ये जर मीठ कमी पडलं तर आपण लगेच त्या ठिकाणी खिचडी बनवणाऱ्या व्यक्तीला आपण लगेच ताकीद करतो की मीठ कमी पडलेलं आहे, मिरचू कमी पडलेला आहे, की चांगलं करा. परंतु ह्या सिलेबसमध्ये किती जातीवाद व्हायरस आहे. हाच कोरोना नावाचा जसा व्हायरस आहे ना, तसा प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी बहुजनाला गुलाम करणारा हा जो जातीय मानसिकतेतून निर्माण केला गेलेला हा जो व्हायरस आहे, ह्या व्हायरसमुळं आमच्या पिढ्यानपिढ्या हजारो शेकडो पिढ्या या ठिकाणी दिशाभूल झाल्या, बर्बाद झालेल्या आहेत. याच्या विरोधामध्ये आमच्या चळवळीतल्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या या लोकांनी याच्या विरोधामध्ये संघर्ष करून हे जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी समजावून सांगून ह्या अभ्यासक्रमाच्या वर कशा पद्धतीनं दिशाभूल केली जाते हे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. वर्तमान काळामध्ये बहुजन समाजामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत, जे निवडून जाणारे जे आमदार खासदार आहेत, ते सुद्धा अभ्यासक्रम मंडळावर या ठिकाणी त्यांचं काही चालत नाही. ते अभ्यासक्रम निर्माण करू शकत नाहीत आणि किंवा निर्माण केलेल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा काही बदल करू शकत नाहीत, कारण त्यांना फक्त पोझिशन आहे, पॉवर नाही. अभ्यासक्रम मंडळामध्ये त्यांचं या ठिकाणी काही चालत नाही. आपण त्यांना निवेदन देऊ शकतो, काही करू शकतो, परंतु ह्या संचालक मंडळ जे आहे, ह्या संचालक मंडळामध्ये या ठिकाणी पद्धतशीरपणे अगोदर ठरलं जातं शिक्षणाचे दागाभूत घटकाचा आणि ह्या आशयाचा कुठेच काहीच ताळमेळ लागत नाही, संबंध कुठलाच काहीच नाही. मग ही शिक्षणाची दागाभूत घटक आहेत कशासाठी, भारताचं संविधान आहे कशासाठी, भारताचं संविधानामध्ये असलेले जे वैज्ञानिक दृष्टिकोन नावाचा जो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला जो कलम आहे, समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा कर्मकांड बोवाबाजी नष्ट करून समाजाची विवेक बुद्धी जागृत करून त्यांच्यामध्ये असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा, याच्यासाठी सिलेबस अभ्यासक्रम आहे. शिक्षणाच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला अनुसरून शिक्षणाचे 10 गावाभूत घटक आहेत. आणि मग मला सांगा, आज या ठिकाणी दैववाद, अंधश्रद्धा, कर्मकांड, जाती व्यवस्था, वेद, आरण्यके, उपनिषद, क्षत्रिय, वैश्य, शूद्रांचं काम काय आहे, अशा प्रकारचे जर सिलेबस शिकवत असेल तर मला सांगा कुठला वैज्ञानिक दृष्टिकोन आलेला आहे, कुठलं संविधान आहे. संविधानाच्या विरोधामध्ये हा असलेला हा धडधडीत या ठिकाणी अभ्यासक्रम आहे. हे अभ्यासक्रम या ठिकाणी आम्हाला खूप चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा आणि जागतिक पातळीवर असले एक अभ्यासक्रम संशोधन रिसर्च आहे. त्यांनी काय केलेलं आहे, सर्वे केला, त्यावेळी त्यांनी जाहीर केले की भारतामध्ये असलेली जी शिक्षण व्यवस्था आहे, जी अभ्यासक्रम व्यवस्था आहे, ती सर्वात निकृष्ट दर्जाची आहे, सर्वात कनिष्ठ आहे, थर्ड क्लास दर्जाची आहे. कारण अभ्यासक्रम मंडळ याच्या माध्यमातून मला काय म्हणायचं आहे, शिक्षणाचा आशय हा नास्तिकी नको, आस्तिकी नको, तर तो वास्तविक असला पाहिजे, खरा इतिहास असला पाहिजे, जगासमोर हा खरा इतिहास आला पाहिजे. तो बहुजनाच्या विवेक बुद्धीला, समाजाला उन्नतीकडे घेऊन जाणारा, प्रकाशाकडून तेजस्वी सूर्यप्रकाशाकडे घेऊन जाणारा आशय असला पाहिजे. अशा प्रकारचा आशय जर आज या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आला तर त्याला शिक्षण म्हणतात. महात्मा ज्योतिराव फुलेंनी व्याख्या केली. महात्मा ज्योतिराव फुलेंनी, कर्वे भाऊराव पाटील असतील, बॅरिस्टर पंजाबराव देशमुख असतील, ह्या सर्व बहुजन महापुरुषांनी त्या काळामध्ये जी शिक्षण व्यवस्था राबवली त्याच्यामध्ये तर्कशास्त्र होतं. त्या ठिकाणी वेगवेगळे अशी गुलाम करणारे धर्मग्रंथ नाही, ते धर्मव्यवस्थेची चिरफाड करणारे, धर्मव्यवस्थेची त्या ठिकाणी चिकित्सा करणारा अभ्यासक्रम होता. काय मला सांगा, आज ह्या जाती व्यवस्थेचं समर्थन करून बहुजनाला, आज आमच्या इतर ओबीसी जातीमध्ये किंवा कोणत्याही जातीमध्ये असलेल्या माणसाला फुले, शाहू आंबेडकर, संत नाम, दुसऱ्या जातीचे महापुरुष आपले का वाटत नाही, तर सर्वात महत्त्वाचं कारण हा सिलेबस आहे. या सिलेबसच्या माध्यमातूनच त्यांना असं शिकवलं गेलेलं आहे की हे विशिष्ट जातीचे आहेत, त्याच्यामुळं आमचा काही संबंध नाही. महात्मा ज्योतिराव फुले माळी समाजामध्ये असलेल्या लोकांना आमचे का वाटत नाही, कारण महात्मा फुलेंचा उल्लेख कसा आहे अभ्यासक्रमामध्ये, दलितासाठी. म्हणजे महात्मा फुल्यांनी फक्त दलितांनी आणि त्यांनी बघून घ्यावं, इतर जातीचा संबंध नाही. माळ्यांनी त्यांना स्वीकारू नये अशा प्रकारचा सबकॉन्शियस माइंडमधून, नेणिवेतून हळुवार पद्धतीने दिले गेलं दिस इज अ स्लो पॉयझन आहे. हळुवार पद्धतीने दिले गेलेलं हे विष आहे, ही जहर आहे विद्यार्थ्याच्या मेंदूमध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि
अभ्यासक्रम शिकून पाठ्यपुस्तकामध्ये असे वाचून हेच वाचतात, हेच अभ्यास करतात आणि त्याच पद्धतीने व्यक्तिमत्व घडतं. चित्रातून चरित्र करतं, चरित्रातून चारित्र्य घडत असतं आणि चारित्र्यामधून माणसाचं व्यक्तिमत्व घडत असतं आणि व्यक्तिमत्वामधून समाज घडत असतो. मला सांगा, आज अशी सिलेबस अभ्यासक्रम असणारी ही पाठ्यपुस्तकं आपण लाईव्ह बघितलेली आहेत आणि या लाईव्ह बघितलेल्या पाठ्यपुस्तका कशी आहेत आणि समाजाला धरून आहेत, आपल्या बहुजन महापुरुषाचं उदात्तीकरण करणारे आहेत का विकृतीकरण करणारे आहेत, हे आपल्या सर्वांना लक्षात आलेलं आहे. अशी फक्त माझ्याकडे काही एक 7-8 पुस्तकं आहेत, अशी शेकडो उदाहरणं आहेत. म्हणून आपण प्रत्येक पाठ्यपुस्तक, प्रत्येक आयतेचं एकदा आपण समीक्षण करावं. आपण विवेकबुद्धीनं, विवेकबुद्धीनं त्या पाठ्यपुस्तकात चिकित्सा करा, त्याचं ॲनालिसिस करा. कारण त्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा, फुले आमपणे मनुस्मृतीला अनुसरून असलेला आशय, जातीव्यवस्थेत समर्थन करणारे, बहुजनांचे विकृतीकरण करणारा हा आशय आहे. तर अशा प्रकारची मी आपल्याला या ठिकाणी एवढं गेल्या एक सव्वा तासापासून आपल्या समोर हे मांडत आहे. आणि ह्या मांडत असताना या ठिकाणी आपल्या मनामध्ये निश्चितच ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेला जे काय कशा पद्धतीनं खरा चेहरा, महाराष्ट्र शासनाच्या राज्य पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम निर्मिती मंडळ पुणे, कुमार भारती, युवक भारती, बाल भारती विद्यापीठ मंडळाचा थॉट बिहाइंड थॉट काय आहे, त्यांच्या एसी रूममध्ये बसून आपल्या विरोधामध्ये कशा पद्धतीने षडयंत्र चालतात, हे मी प्रत्येक पानामध्ये असं प्रत्येक वाक्याचं विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीनं हा त्यांच्या मनामध्ये बहुजनाविषयी या ठिकाणी द्वेष आहे. उच्च पराकोटीचं जाती व्यवस्था आज देखील आहे. आज समाजामध्ये असलेली जाती व्यवस्था नष्ट झाली नाही, याची जबाबदारी शिक्षणावर टाकलेली आहे. आणि ह्या शिक्षणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने या ठिकाणी अभ्यासक्रम शिकवला जातो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सर्वांनी जास्तीत जास्त इतर ग्रुपवर शेअर करावं आणि ही दृश्य, हा इतिहास, हे वास्तव जगासमोर मांडावं, मी आपल्याला एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय जिजाऊ, जय ज्योती, जय मूल्यवर्ष.